33 धावा. रोहित पाटीलची विकेट आली तर परंतु रन्स थांबलेला नाही आहेत. सिद्धार्थ जगदाळे नवीन बॅटर आला, त्याने देखील अगदी त्याच पद्धतीने धावा जमवण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय. गौरव देशमुख आणखीन एक प्रतिभावान गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. कराड तालुक्यातील नडशी गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज. याच मैदानावर मात्र गौरवने कित्येक वेळा चांगली कामगिरी केली, कित्येक वेळा अनेक महत्त्वपूर्ण गडी देखील त्याने बाद केलेत. तो गौरव मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पॅवेलियन एंड कडून गोलंदाजी करेल. दुसरीकडे मात्र जर पाहिलं तर अमोल निवड आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. डावखुरे हाताचे बॅटर आहेत. या विकेटचा सुंदर फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न देखील झालाय आणि दुसरी धाव देखील अगदी यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. दोन्ही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण सामना आहे. जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाला नक्की स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवण्याची संधी असणार आहे. हारणाऱ्या संघाला मात्र स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. प्रत्येक संघाला आपण या ठिकाणी 3-3 सामने खेळण्याची संधी देतोय. मिनिमम 2 तरी सामने जिंकणं गरजेचं असणार आहे प्रत्येक संघाला. यावेळी मात्र सुंदर फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. विजय कोळी एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून मात्र दमदार क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत अमोलच्या माध्यमातून. अमोल देखील एक चांगला बॅटर आहे, आयकॉन म्हणून त्याला देखील या संघामध्ये निवडलं गेलं. याच मैदानावर कित्येक वेळा अमोलने देखील चांगली खेळी केली. अगदी ऋतुराज गायकवाड सोबत मात्र लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव देखील त्याच्याकडे आहे. यावेळी आखू टप्प्याचा बॉल त्याच्यावर तुटून पडलाय. बॉलला पाठवलं जाते स्क्वेअर लेगला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. धावसंख्या मात्र वेगाने वाढताना पाहायला मिळते. आणखीन एक सुंदर फटका, आणखीन एका बॉलला पाठवून जाते पॉइंटच्या दोन दिशेने. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आता मात्र गोलंदाजाला अक्षरशः तुटून पडलाय अमोल निवडे गोलंदाजावर. फुल टॉस, त्याला दिशा देण्याचं काम, बॉलला पाठवलं जातंय. आणखीन एकदा सीमारेषा पलीकडे आणखीन एक चौकार. याचबरोबर मात्र पंच तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये करतायत. नो बीमर साठी मात्र त्या ठिकाणी मागणी केली जाते.
तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून मात्र नक्कीच पडताळणी केली जाते. नो बॉलसाठी बिमर घेतला गेला. स्क्वेअर लेग पंच नदीम शहा यांच्या माध्यमातून. इट्स फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळेच की या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 1 गडी बाद 54 धावा.